मेथीचे लाडू हे कडू असतात म्हणून त्यांना खाणं टाळलं जातं. पण आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये अशी एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामुळे हे मेथीचे लाडू अजिबात कडवट होणार नाही किंवा तुम्ही मेथीचा लाडू खाताय हे तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही. इतका हा मस्त लाडू बनणार आहे. कडवटपणा पूर्णपणे त्याचा निघून जाणार आहे. ज्या पद्धतीने मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हे मेथीचे लाडू कराल तर अजिबात कडू हे मेथीचे लाडू होणार नाही आणि कोणी ओळखूही शकणार नाही की हे मेथीचे लाडू आहेत. इतके स्वादिष्ट आणि चविष्ट असे हे मेथीचे लाडू तयार होणार आहेत. तर चला पटकन वेळ न दवडता आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी आरोग्यदायी आणि अजिबात कडू नसणारे असे मेथीचे लाडू बनवूया. आरोग्यदायक शक्तिवर्धक असे मेथीचे लाडू आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती 150 ग्राम मेथीच्या दाण्यांची. हे मेथीचे दाणे आपण कढईत घालून व्यवस्थित असे कोरडे कोरडे भाजून घेणार आहोत. बघू शकता मेथीच्या दाण्यांचा कलर चेंज झालेला आहे. असं खरपूस त्यांना भाजून घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या साहाय्याने या मेथीच्या दाण्याचं पीठ तयार करून घेण्यात आलेलं आहे. बघू शकता व्यवस्थित असं बारीकसर पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे. हे पीठ एका भांड्यात घेऊन त्यामध्ये 1.25 ग्लास भरून मी दूध घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला रात्रभर हे मेथीचे दाण्यांचं जे पीठ आपण तयार केलेलं ते दुधामध्ये भिजत ठेवायचं आहे. रात्रभर भिजत ठेवायचं आहे. मी आदल्या दिवशीच ही सर्व पूर्वतयारी करून घेतलेली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मेथीचे लाडू तयार केले. आता इथे मी 150 ग्राम उडदाची डाळ घेतली, तिला स्वच्छ पुसून घेतली आणि मिक्सरच्या साहाय्याने ती वाटून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर उडदाच्या डाळीचं पीठ असेल तर ते तुम्ही वापरू शकता. 150 ग्राम मी उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता मेथीचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य बरं लागेल. सर्वात आधी तर आपण 150 ग्राम मेथीचे दाणे घेतलेले आहेत. 100 ग्राम काजू, 100 ग्राम बदाम, 100 ग्राम मनुका, 100 ग्राम डिंक घेतलेला आहे. 150 ग्राम सुकं खोबरं, 50 ग्राम खसखस, 2 चम्मच भरून सुंठ पावडर, त्याचबरोबर आपल्याला अर्धा किलो तूप लागेल. संपूर्ण मेथीचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा किलोच्या आसपास तूप लागणार आहे. 150 ग्राम उडीद पीठ घेतलेलं आहे. 100 ग्राम चणा पीठ, तसंच 300 ग्राम गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ हे आपल्याला जास्तीच्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि आपण ह्यामध्ये 1.25 किलो गूळ वापरणार आहोत. जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा किलो गूळ वापरा आणि जर व्यवस्थित गोड हवं असेल तर 1.25 किलो गूळ वापरा. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूडसुद्धा वापरणार आहोत. कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता जो आपण 100 ग्राम डिंक घेतलेला तो तुपामध्ये व्यवस्थित असा सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. सर्व डिंक तळून झाल्यानंतर त्याच ते तुपामध्ये आपण काजू, बदाम जे आहेत आपले ड्रायफ्रूट ते सर्व तळून घेणार आहोत. काजूसुद्धा व्यवस्थित खरपूस असे तळून घ्या. बदामसुद्धा अगदी खरपूस तळून घ्या, जेणेकरून खूपच चविष्ट हे लाडू बनतात. तर आपले ड्रायफ्रूट सगळे तळून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी 300 ग्राम गव्हाचं पीठ भाजून घेते आणि थोडंसं तूप अजून घालून घेते. आपल्याला अर्धा किलो तूप ह्या संपूर्ण लाडवासाठी वापरायचं आहे. त्या हिशोबाने आपण थोडं थोडं तूप वापरत हे सर्व जिन्नस तुपामधून भाजून घेणार आहोत. गव्हाच्या पिठाचा व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे. खरपूस असं गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर ते एका परातीमध्ये काढून घेतलं. आता त्याच कढईमध्ये परत थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि उडदाचं पीठ आपण ह्यामध्ये भाजून घेतो आहे. आता उडदाचं पीठ हे 150 ग्राम आहे का. आता उडदाचं पीठ मी का जास्ती घेतलं, कारण की उडदाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण असतं. त्यामुळे उडदाचं पीठ मी जास्तीचं 150 ग्राम घेतलेलं आहे. उडदाचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे. त्याचप्रमाणे ड्रायफ्रूटसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि ते थंड झालेत. आता डिंक, काजू, बदाम हे सर्व जिन्नस मिक्सरच्या साहाय्याने दरदरीत असे वाटून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे वाटून एका भांड्यामध्ये मी यांना काढून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये सर्व लाडवामध्ये आपण पौष्टिक असे घटक वापरतो आहे. त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने खूपच
आरोग्यदायी असे लाडू बनणार आहे। आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि चण्याचं पीठ 100 ग्राम जे चण्याचं पीठ होतं ते आपण चण्याचं पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, भाजून घेतोय। आता आपले ड्रायफ्रूट झालेले आहे आणि पिठंसुद्धा आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे। जितकी चांगली पिठं व्यवस्थित भाजाल ना तेवढे लाडू खूपच छान होतात। आता सर्व पिठं वगैरे भाजून झाल्यानंतर अर्धा किलो तुपातलं एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते सर्व तूप आपण कढईमध्ये घालून घेऊ आणि रात्रभर भिजत ठेवलेली जी मेथी होती ती मेथी आता अशा पद्धतीने ह्या तुपामध्ये कुस्करून घालून घेऊ आणि व्यवस्थित खरपूस अशी ही मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे तुपामध्ये। एवढा वेळ भाजायची आहे ना, अक्षरशः तिला बाजूनी तूप सुटायला पाहिजे इतकी ती भाजली गेली पाहिजे व्यवस्थित अशी। जितकी तुम्ही व्यवस्थित मेथी भाजाल ना तितके लाडू चविष्ट होतील आणि अजिबात म्हणजे अजिबातही कडू लाडू होणार नाही। पाहुण्यांना मी हे लाडू खायला दिले, मेथीचे लाडू म्हटलं तर आधी तर सर्वांनी अर्धाच लाडू दे म्हणून सांगितलं, पण ज्यावेळी मी त्यांना अर्धा लाडू दिला ना त्यावेळी त्यांनी परत लाडू घेतला, कारण की त्यांना अजिबात कडू लाडू लागला नाही खरोखर। आता खोबरंसुद्धा मी व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतलं आणि ते भाजून ह्याच मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। खसखसही आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्या। मनुके असेच टाकून घेतलेले आहेत, त्यावर मी वेलची जायफळची पूड आणि सुंठ पावडर घालून घेतलेली आहे। चवीला थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। मेथीच्या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। आता आपण ह्यामध्ये मी 550 ग्राम गूळ वापरलेला आहे, कारण आम्ही जास्त गोड खात नाही म्हणून। जर तुम्हाला प्रॉपर गोडवा हवा असेल तर यामध्ये तुम्ही 1.25 किलो गुळाचा वापर करू शकता आणि जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही अर्धा किलो ते 550 गुळाचा वापर करा। गुळामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचा एक तारी पाक आपण तयार करून घेतलेला आहे। एक तारी पाक तयार झाल्यानंतर तो गरम पाक ह्या मिश्रणावर ओतून हे सर्व मिश्रण गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उलटण्यानेच मिक्स करा, हाताने मिक्स करू नका, नाहीतर चटका लागेल। व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ह्या मिश्रणाला आपल्याला थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्याला असं कुस्करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि मगच त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे। झाले आपले मस्तपैकी मेथीचे लाडू तयार। मेथीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे सांधे व हाडांसाठी खूपच उपयुक्त असते। हाडे व स्नायू आपले बळकट होतात। मेथीमध्ये खूप फायबर असते, त्यामुळे पचनसंस्था तर सुधारते। हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देण्याचे मेथीचे लाडू काम करतात, कारण मेथी ही उष्ण प्रकृतीची असते। तसंच प्रसूतीनंतर जर हे लाडू मातेला दिले तर हे लाडू शक्तिवर्धक असतात। बद्धकोष्ठता दूर होते, मधुमेह नियंत्रित करते, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते। तसंच हे लाडू उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे शक्यतो उन्हाळ्यात खाणे टाळावे व थंडीच्या दिवसात मात्र आवर्जून खावे। रक्तशुद्धी व चांगल्या त्वचेसाठी मेथी खूपच उपयुक्त आहे। कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते। ह्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते। ज्यांना मात्र ॲसिडिटी व पोटात जळजळ होत असेल त्यांनी हे लाडू खाणे टाळावे। ह्याचे सेवन योग्य त्या प्रमाणात केले की हे लाडू शक्तिवर्धक व आरोग्यदायी असे लाडू आहेत। खरोखर खूप खुसखुशीत असे लाडू झालेले आहेत। तुम्ही हे लाडू नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।